अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात काल भर दुपारी झालेल्या थरारक गोळीबाराने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अंत्यविधी आटपून घरी परतणाऱ्या बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बंटी जहागीरदार यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कब्रस्तानातील अंत्यविधी आटपून बंटी जहागीरदार हे त्यांच्या मित्राच्या बाईकवर बसून घरी परत चालले होते. संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेटजवळ ते आले असता आधीपासून तेथे उभे असलेले दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला. दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडीवरून उतरले व त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावर भिरकावला. त्या क्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूलमधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर ते खाली कोसळले. त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टर जगधने व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रथम उपचार केले, परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना नगरमध्ये हलवण्यात आले होते. गोळीबाराची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड समुदाय जमा झाला होता. हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अधिक माहिती दिली आहे. 2:15 वाजताच्या सुमारास श्रीरामपूर शहरामध्ये बंटी जागीरदार आणि त्याचे साथीदार हे दोघंजण स्कूटरवरती जात असताना दोन इसम मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं अग्निशस्त्रातून फायरिंग केला. त्याच्यामध्ये बंटी जहागीरदार जो व्यक्ती आहे त्याला तिकडे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं. त्यानंतर नगरला या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं होतं. आता त्यांना डेथ डिक्लेअर केलेलं आहे. पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत. यामध्ये साधारणतः 5 टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत. ते आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपी पकडले जातील. लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि समाजामध्ये काय की शांतता भंग होईल अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य करू नये.